2 तास गेलं या नायकीच्या दुकानामध्ये आणि म्हणजे एवढी व्हरायटीज आहे की काही बोलत. बाई पण ऑलमोस्ट पटवली होती मी, पण तो पण बायकोचा फोन आला ना, ते गडबड झाली. हे कुठले नशा करतात ही लोक, काय समजत नाही बाई, काय करतायत. हॅलो हाय, वेलकम टू आवर ब्लॉग्स अगेन. आणि आपण आजचा दिवस आपला हा कुठला तिसरा दिवस चाललोय नाश्ता करायला. अजून रेडी नाही झालोय मी, कालचा टायर आहे, रात्रीचा नाश्ता वगैरे करू. काय माहिती सांडला बिडला अंगावर तर आजचा ड्रेस खराब होईल म्हणून आपण एडिटरला लय त्रास आहे. पॉज होतोय आपला. काल आमचं नाश्ता बरोबर होता, आज अभ्यास आहे. आज पूर्ण चिंगरून टाकू, खतम करून टाकू. काय होतो नाश्ता करता आपले बस की बात नाही भाई. म्हणजे चव ढव काय. स्क्विड गेम खेळतो असं वाटतं. कुठली लाईट पेटते तिथे जायचं आहे. याला झालं स्क्विड गेम. पी पा पो पो पी पा पो पो. आता जोश आपली हाय आहे सध्यापुरती, पण काल सारखं चाललं तर मग उद्या वाटतं उठणार नाही. आज थोडं कमी चालू. चला आजचा दिवस सुरुवात करू आपण तुमच्यासोबत. तुमचा आका तिथेकर आणि ठाकूर आलो का. तर मित्रांनो आता वाजले 11:30. पाऊस थोडा झालेला आहे. आपलं कुठं आहे आता MRT इकडं समोरून पाऊस तर आहे. इट्स ड्रिझलिंग हिअर. तर परत आपण आपल्या ठिकाणी जे तुम्हाला वारंवार दिसणार आहे MRT म्हणून, अंडरग्राऊंड रेल्वे सिस्टम, त्याला काय बोलतात माहिती नाही, MRT इथे बोलतात. आणि आता आपण MRTतून जाऊ IIMला. चलो, आपल्याला गाईड करते सनी. नियम आहे इकडे बघा, सगळं 1 साईड नाही तर फाईन. तर आता आम्ही आलेलो आहोत ओट्रम पार्क. लिटिल इंडियावरून ओट्रम पार्कला आलो. इकडनं परत कुठली ट्रेन पकडणार आपण, इकडनं जोरांगसाठी निघणार आहोत. स्टेशनवरून डायरेक्ट मॉलवर डायरेक्ट. बघून तोंडात पाणी सुटलं आहे, पण सध्या नको. सध्या आपण आपलं आले ते मुलांची शॉपिंग करूया. शॉपिंग ब्लॉग काइंड ऑफ होणार आहे. कसला वास आहे काय माहिती, पण ते एकदम मळमळायला लागला आहे. टूल किट म्हणजे मिक्सरपासून सगळं. पहिल्यांदा ते पण विकतोय, काहीतरी विकतोय. थोडा कन्फ्युजिंग आहे इकडे ना. विचार द्या, कारण का हा आमचा दुसरा ओव्हरब्रिज आहे आणि तो सुद्धा आम्हाला ओव्हरब्रिज लागणार आहे. म्हणजे 3 ओव्हरब्रिज आहेत आणि तो राहिला आमचा IIM मॉल. इन्फ्रा बघा गाईज, वा ग्रीनरी सगळीकडे आहे. शॉपिंग सगळीकडे आउटलेट आहे तिथे. 50%, 70%, 60%. आणि आपल्या मॅडमसाठी घ्यायला गेलो होतो मी पर्स किंवा काही, तर ते अजून झोपलेत आपल्याकडे. आणि आत्ता आम्ही आलो होतो मेन जस्ट डू इटला. ह्याच्यासाठी आम्ही वेट करत होतो. 2 तास गेलं या नायकीच्या दुकानामध्ये आणि म्हणजे एवढी व्हरायटीज आहे की काही बोलत. झालेली आपली नायकीची शॉपिंग. सहनी महाराज करतात हिशोब, बरोबर बेटा. डिस्काउंट मी ऐकून घेतो काय एक्स्ट्रा, नंतर तुम्हाला सांगतो. लोलोसाठी बघत होतो साईज, पण नाही भेटत आहे. UK 2 लोलो. आम्ही पुमात पण फिरतोय, पण काही असं सापडत नाहीये. गाई घ्यायची लई इच्छा आहे, पण याचे थोडेसे पैसे खर्च करू. मग तुमचे कैसे सध्या चालले माझा. येडा होता म्हणून कशा मॉलमध्ये आले. बर्गर किंग जाऊ का. चला बर्गर किंग आला. कुर्ला लिफ्ट एस्केलेटरने गेल्याला परवडेल लिफ्ट एक्सेसपेक्षा. इकडनंच, अरे इकडनंच आहे, याच्यावरच आहे. त्या साईडला जायचं आहे. सारखं लेट करत नाहीत आम्ही. काल सारखं लेट नाही करत आहोत. पहिले जातो पोटपूजा करायला. तर आता आपण इथे ट्राय करू यांचा बर्गर. लेट्स सी हाऊ इट टेस्ट. कारण चिकन खाल्लं नाही मी आल्यापासून. ते बघू आता. डॉलरमध्ये हारू किती मोठा भेटतो. हा छोटा भेटतो या डॉलरमध्ये. डॉलर का फरक आहे. दोन कर व्हॅल्यू मिळेलच ना. स्मॉल ड्रिंक अँड फ्राईज. बरोबर. पैसा वाचवायचा आहे ना भाई. नको 30 पीस काय. आय विल स्किप इट दिस टाइम. थँक्स. नाही काय नको आहे ना. काय नको आहे. मीडियम प्राईस.
मिडियम प्राईस ह्याच्यात बघा काय नाही सांग बघ घे भाई. त्या $9 मध्ये सगळा बसतो. पैसा बचत आहे मित्रांनो. आय विल स्किप. 2 घेते ते 1 2 घेता हा. चेकआउट कर ते 2 करू. 2 कर त्याला आहे ना. 2 झाले हां सेम झाले 2 बरोबर. काय झालेलं आहे आपल्या आजचा बर्गर फ्राईज. स्ट्रॉ नाही लागत बघा इकडे. कॉम्पिटिशन बघा गाईज 2000 म्हणजे झालं हे ऑलमोस्ट जन्नत आहे इधर तर जन्नत. बायको पण झाली खुश. आणलाय पुरला. पैशांचा उडलाय नक्की धुरला पण घेतलाय पुरला. इकडे पण पुरला पैशांचा उडलाय धुरला. चला बाई पण ऑलमोस्ट पटवली होती मी पण तो पण बायकोचा फोन आला ना ते गडबड झाली. आता एक विजा माझा इथं पडला असता पासपोर्ट सिंगापूर सिटीजन झालं असतं. या एका मॉलनी 7 तास घेतले आमचे. आता निघाले या मॉलच्या बाहेर आणि बघतो वातावरण काय येतं. हे बघा असं आमची हालत झालेली आहे. हे बघा हे झोला भरून चाललो आहे. तिकडे सनी तर 6 तास झाले आपल्या मॉलमध्ये. 6 तास झाले ना. 6 तास मॉलमध्ये झाले आमचे. आणि ते झाली शॉपिंग थोडीफार. कालची झाली आजची झाली. बॅगा फुल झाल्यात. आता नो मोर शॉपिंग. जस्ट लोलो बाकी आहे फक्त. लोलोसाठी घेऊ काहीतरी आणि बस. हां आई बाबा हे बाकीच होते एअरपोर्टला. चलो जाते अभी हॉटेल में. बेस्ट पार्ट फिरायला यायचं म्हणजे नवीन वर्ल्ड डिस्कवर होतं आपल्याला. नवीन वस्तू नवीन सगळं काय असं. बट वर्स्ट पार्ट नाही बोलू शकत तरी पण थोडा लोवाला पार्ट म्हणजे शॉपिंग. त्याला लक्षात ठेवा कोणाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि मग हे असा झोला मागून फिरा. दिसतं का घाम माझ्या बाबा. एसीत आहे तरी घामा घेऊन आता चाललो परत आम्ही आमच्या हॉटेलवर. आणि हॉटेलवर जाऊन आराम करू थोडा. एक शॉवर घेऊ परत आपल्या मार्गी चालू. येतात त्या व्हिडिओमध्ये बघा जो माणूस बसला आहे सगळे मोबाईलमध्ये असतं. सगळे मोबाईलमध्ये. दोघं सोबत बसले सगळे मोबाईलमध्ये. ट्रेनमध्ये पण सगळे मोबाईलमध्ये बघा. चालता फिरता मोबाईल. 2 दिवस फिरलो काय गर्दी दिसली नाही पण आज बघा रश. माय गॉड. जो मागे आहे तो फॉरेनर. अरे पाऊस हलका पाऊस. पण बरं झालं वातावरण गार केलं या पावसाने. हां असाच पण हा शॉर्टकट आहे. ते म्हणजे पाऊस आला तर छत्री छाया आहे रे आपल्याला. पाऊस आला ना आता तिकडनं आलतो ना आपण. सनी जेवलो नाही आपण. हां बरोबर समजा. हा जो आहे ना कोण ओळखतंय का बघा तुम्ही. मागचा ओळखीचा वाटतं. हा बघितलं का कोण आहे तो ओळखीचा. तुझं वाटतं कोणतरी क्रिकेटर आहे का तो. यूट्यूबर आहे का. टांगों ने जवाब दे चुके हैं हमारे. टांगों ने जवाब दे चुके हैं. जिगरा भी कायम. निकलते थोड़ी देर में वापस. झालेली आमची नायकेची शॉपिंग. एक नंबर ना बापू. आईस पहिले आपण करू चेन ओपन. आणि बघा काय आहे आपल्याकडे. RC2. दुसरा आपण काढतोय तो हा खेकडा नाही बोलू शकत. त्याला आम्ही नाव ठेवलंय. काय नाव ठेवलंय सनी. त्याला बेडूक. बेडका हरका. आणि किती हलका आहे वाव. आणि फक्त हे 2च वस्तू नाही आले आपल्याला. आपले जास्त व्हिडिओ येण्यासाठी आपण घेतलेला आहे हा फ्लाय मोर कॉम्बो. ही प्लस नाही घेतला आपण कारण का 249 कॅटेगरीच्या वर जातोय वेट म्हणून प्लस वाला नाही घेतला मी मुद्दाम. 31 मिनिट्स भरपूर झाले आपल्याला. तर हा आहे आपली ह्या ट्रिपची सगळ्यात महागडी शॉपिंग. फुर्सत मध्ये बसलो होतो आमच्या इथे रूम मध्ये. हातपाय दिसतात म्हणून. तर इथे बघा है ना काय दिसतंय तुम्हाला. फुटबॉल स्टेडियम बिल्डिंग वर. सही ना. आता रिपोर्ट आहे आपण ड्रेस चेंज केलाय आणि आता निघालो. म्हणजे हेअरस्टाईल नेहमी वाकडी का होते. तर आता आपण निघालोत नाईट शो बघायला. लाईट शो बघायला. वाजले 6:30 पावणे 7 चालू होते. तेही बघू. आणि एक तो मागच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल तो मॉल मोठावाला डेंजरवाला एलिप्टाली इकडनं. तर त्या डेंजर मॉल म्हणजे हायफाय मॉलमध्ये पण जायचं आहे. आमच्या लोलो बाबूला काय भेटलेलं नाहीये वस्तू. ती लोलो बाबूची वस्तू घेणार आहोत.
बाय द वे आज आपण फुल शर्टमध्ये शर्ट घातलाय थोडा काहीतरी चेंज बघू फोटो बिटो काढता आले तर मी शर्ट बी घातलेले. मगाशी तो टायमिंग जो होता आमचा परत याचा काय परफेक्ट टाईम होता. तुम्हाला दिसते का रस्ते ओले झालेत. येस जसा आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये आणि तिथे रस्ते ओले झाले. आता तोंड बघितलंय काय माहिती ते आहे ना सकाळपासून आम्ही उभंच आला भेटते नाही काल मस्त बसून वगैरे येत होतं. काही आम्ही इकडनं ट्रेन चेंज केली इकडे आलो बुगीज उतरायचं आहे आपल्याला इकडे. काल आपण उतरलो होतो इकडे इकडनं फ्लायरला गेलो होतो आता इकडं डायरेक्ट पेपर. स्टेशन है या मजाक. गाईस तुमच्यासाठी परत एकदा आम्ही एवढा क्लिप घेऊन व्ह्यू पाहायला आलेलो आहे तुम्हाला व्ह्यू दाखवायला. वाट पाहतोय कधी ते चालू होतंय लाइटिंग दिवाळीची लाइटिंग आणि मग कधी आम्ही असा आडवा होतो इकडनं आता फोटो काढतोय. तर गाईज आता इथे सगळं झोपलेत तसेच मी सुद्धा आडवा होतोय. आडवा याच्यासाठी झालोय दाखवतो कशासाठी. हे बघा लोक अशी फोटोग्राफी करतात. रश बघा भाई लाईन कुठून आहे लाईन बघा यांची. गाईज तुम्हाला लिटरली सांगतो भारतात आपली दिवाळी एक नंबर लाइटिंग आहे. काय खेळ मांडलाय. मी तर बोलतो लहान असताना बीवी का मकबरेमध्ये गेलो होतो तिथं फाउंटन शो विथ लाईट होती ती पण भारी होती. पण असो यांना हे भारी वाटतंय एकदा हे आपल्या भारतात उरसात लाईट भारी पण हा नजारा बाप आहे. गाईज हा व्ह्यू बघा हा व्ह्यू बघा आणि हा फ्लायर हा हे बघण्यासारखं आहे. हा ह्याच्याने मला थोडा मनाला शांती लागली. काच बघा किती झाड आहे. आम्ही तर कोणाला ओळखत नाही पण इथे सगळे प्रीमियर होता कुठेतरी पिक्चरचा त्यासाठी हे सगळे आले होते कलावंत. भरपूर गर्दी होती इकडे सिक्युरिटी होती ती बंद केली. हे काय समजत नाही काय आहे इकडं रेकॉर्डिंग घेतात सगळी थांबून काय माहिती काय करतात ते काढतात आपण पण काढतो. हे कुठले नशा करतात ही लोक काय समजत नाही बाई. काय काढतायत काय माल तर काय दिसत नाही. गाईज फायनली एक आम्हाला डंका ऑर्डर भेटला आहे. आज जेवणच डिस्कवर केला आम्ही दिल्ली 6 म्हणून आहे. लेट्स सी हाऊ इट्स टेस्ट. येस आज काहीतरी वाटतंय खातोय म्हणून. किती दिवसानंतर 3 दिवसानंतर. बिर्याणी 2 रोटी आणि काय बटर चिकन टिक्का मसाला त्याचे झाले $38. ठीक आहे मस्त होता. कालपेक्षा तर लईच भारी होता. हे स्वर्ग होता. आज हेअरकट करत आहे का आपण इथं नको. हे लोकल म्हणजे पनवेलला जाणं ते गणेश मार्केट टाईप आहे इथे. $10 टी शर्ट. इथं पाणी घ्यायचं ना सुपर मार्केट इथं पाणी बघू पण पाणी तर आपल्याला $3 ना $3 भेटलेलं आहे पाणी. लई स्वस्त वाटतंय. $3 म्हणजे 65 गुणिले 2 130 रुपयाला 2 लिटर समझा. अरे हमको पाठ हो गया है ना गल्ली पाठ झाली आपली. बस सगळा फिरलो काल रात्री व्हिडिओ नाही काढले पण